नमस्कार, माझं नाव काशीनाथ हिरामन आहे रे. मुक्काम मुंगशेपाडा, पोस्ट करंजाड, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक. जे बाग जे आपण लावलेलं आहे, तर इथं आम्ही आपला बिटे गोरे सरांच्या बागात आम्ही एकदा गेलो होतो. तिथं आम्ही ते गेल्यानंतर आम्ही ते सरांचं प्लॉट बघितलं. ते सरांचा प्लॉट बघितल्यामुळे आम्हाला थोडंसं जास्त अनुभव आलं, आणि अनुभव आल्यामुळे आम्ही ते सरांचं डबल लॅटर, एक खोड आणि झाड इतका ॲक्टिव्ह वाटला. आता आमच्या लगेच डोक्यात आलं की आम्ही दुसरा प्लॉट एक लावू. पण असं महारानावर आमची शेती असल्यामुळे आम्हाला त्याचं पर्याय नव्हतं. पण आम्ही काय करते, सरांनी आम्हाला थोडंसं मार्गदर्शन सांगितलं की बाबा तुम्ही बेड घालून पण करू शकता बा प्लांटेशन. मग आम्ही असं केलं की तर पूर्ण सर्व ते जेवढं खडकाळ माटी होते त्याच्यातले ते माती गोळा करून आणि बेडवर लागण केली. आणि आज तुम्ही हा प्लॉट बघताय पूर्ण महारानावर आहे. महारानावर असल्यामुळे आणि त्याच्यात हे जे माती आम्ही आहे ना, पूर्ण खाली खडक आहे, ते पूर्ण एक बेड बनवला. आणि ते बेड बनवल्यानंतर ते बिटे गोरे सरांनी आपल्याला जसे सांगितले की तुम्ही डबल लॅटर टाका, थोडंसं त्याला झाडाला मजबूतपणा येईल. म्हणून आम्ही ते बेडवर पद्धत केलं, तर परत मग झाड असं बनलं. आणि खरंच ते त्याला आमचं म्हणजे रिझल्ट आलं. आणि आज असं झाड म्हणजे एक आपला 8 ते 9 महिन्याचं झाड आहे. ते झाड असल्यामुळे आम्हाला म्हणजे इतकं त्याच्यात एनर्जी आली की बा खरंच ते रिझल्ट आहेत बा ते सरांचं. म्हणजे माती गोळा करून आपण बेड केले आणि खाली थोडी पूर्णपणे खडक आहे, पण उतार लेवल असल्यामुळे झाड पण इतका ॲक्टिव्ह झाला. आणि इथं दुसरं पीक काहीच येत नव्हतं, डायरेक्ट इतकं वाळवंट आहे की दुसरं तुम्हाला इथं कुळीत येत नव्हतं, बाजरी येत नव्हतं, मका येत नव्हतं. आणि ट्रॅक्टरला जर आपण नांगरलं तर आतापर्यंत आमचं ते ट्रॅक्टर पण चालत नव्हतं. पण आम्ही काय केलं, पूर्ण माटाडा गोळा करून बेड केला आणि आम्हाला दुसरा पर्याय नव्हता. आणि सरांचं मार्गदर्शन असल्यामुळे आम्हाला थोडीशी ॲक्टिव्हिटी आली की बाबा डाळिंबमध्ये उत्पन्न आहे बुवा. मग आम्ही त्यांचं बाग बघून आणि मग इकडं आम्ही प्लांटेशन केलं. आणि खरंच आम्हाला ते सरांचं इतकं कौतुक वाटलं की तुम्ही बेडवर लागण करू शकता, एक खोड पद्धत करू शकता, त्याच्यात खरोखर उत्पन्न. आणि दुसरं इथं पीक आमचं आलं बी नसतं. त्यांच्यामुळे आम्ही मग इथं प्लांटेशन केलं. आता आमचा ह्या प्लॉटला झाला 1 वर्ष झाला, पण खूप सुंदर पद्धतीने आम्ही बनवलेला आहे. आणि जो जुना प्लॉट होता त्याला आम्ही 10 बाय 10 लावली होती. ते 10 बाय 10 लावल्यामुळे आम्हाला थोडीशी गडचण झाली, तर त्याचा प्रॉब्लेम थोडंसं आला. मग आम्ही नवीन आता सरांचं ते 14-10चे अंतर आहे, त्या 14-10च्या अंतरावर आम्ही प्लांटेशन केला. पण इतकं सुंदर रिझल्ट आलं. याला आम्ही जो आता प्लांटेशन करतोय, खर्च करतोय, सर्व बिटे गोरे सरांचं याच्यावर करतोय आम्ही. आता त्याला अविना न्यूट्रिमिक्स देतोय, आपला डॉक्टर ग्रोथ रिस्टार्टर टायमाला म्हणजे 8 दिवस आपला 15 दिवसांनी सोडतोय. आणि त्यांच्यामुळे त्यांच्या ज्या काही फवारण्या आहेत ते सर सांगतात ते पद्धती आमचं ते चालू आहे. पण आम्हाला फार मस्त रिझल्ट आलेले ते. त्यांच्यामुळे आम्ही त्या सरांच्या निमित्ताने आम्ही चालू आहे आमचं. आता बघू आता पुढं इतर शेतकऱ्यांना पण हे थोडंसं हे मार्गदर्शन घ्यावं सरांचं. आणि मार्गदर्शनाशिवाय पर्याय नाही, कारण की पहिले दिवस होते ते कसं होते, ते माणूस लावून दिलं तरी यायचं. पण आता इतकं रिस्की झालेलं आहे डाळिंब पीक, त्यांच्यामुळे मार्गदर्शनशिवाय पर्याय नाही आता. आणि खरोखर ते आज नॉलेजची गरज आहे, कारण की वातावरण गडीमध्ये पाऊस, गडीत उन्हात पडतं, गडीत काय पडतं. आणि आम्ही पहिलं सुरुवातीला बाग केलं होतं तर तेल्या नव्हता, काय नव्हता, सहज बाग निघत होता. पण आता असं तसं केलं गेलं तर होतच नाही, डायरेक्ट इतकं रिस्की झालेले आहे. त्यांच्यामुळे जर मार्गदर्शन केलं तरच डाळिंब पीक होऊ शकतं. आणि चांगलं म्हणजे चांगलं एखादा गुरुशिवाय ज्ञान नाही, त्यांच्यामुळे ते केल्याशिवाय होणार नाही. आणि खरोखर म्हणजे सरांचं जर मार्गदर्शन केलं ना तर खरोखरच फायदा आहे, कारण की आमच्या अनुभवावरून आम्ही सांगतोय. त्याने सांगायचं, लिवायचं, इजी बोर्ड घ्यायचं, डायरेक्ट डबकी आणायची. त्याच्यात डबकी आणल्यानंतर आम्ही काय करायचं, इजी बोर्ड घ्यायचं, M45 टाकायचे. M45 टाकलं का ते फवारून ते काय हो, ते दर 8 रोज तेच मारायचं फक्त. पण बाग 1 नंबर घेते. कलकत्तामध्ये आपला मार्केटला गेलो होतं. आणि आता आम्ही ते परिस्थिती करतो ना, पूर्ण खरडा झाल्याशिवाय होत नाही शेवटी. आणि आता जसं मी बिटे गोरे सरांचं जर मार्गदर्शन केलं ना, आता खरोखर मला त्यांचं रिझल्ट आहे खरोखर. म्हणजे आणि असं नाही ना, ते कंपनीवर सांगत नाही की बा तुम्ही हे कंपनीचं मारा. ते आता मायकोशिल्ड आहे, अहो इतकं भारी रिझल्ट आहे त्यांचे मायकोशिल्डचे, D-Core आणि जे ब्रँड आहेत ते सांगतायत ना. म्हणजे ते जे बिटे गोरे सरांचं जे काही औषध आहेत ना, असं नाही सांगत की तुम्ही ते मारा. त्याला भरपूर पर्याय दिले त्यांनी. M45 मारा, एंड्राकॉल मारा, फॉलिक्युर मारा, कॅपटॉप मारा, तुमच्याकडे जे दुकानावर जे अवेलेबल असेल ते मारा, असं सांगतात. असं नाही की बा तुम्ही म्हणे माझंच प्रोडक्ट घ्या आणि हेच कंपनीचं मारा. अविना न्यूट्रिमिक्स मला आता मी कांद्याला मारलं होतं. आता माझा कांदा अजून मध्ये चाळीमध्ये मार्केटला नापिड वाला ना, मी 28.5 रुपये डायरेक्ट जागेवर दिले त्याला.
हो आणि परत मार्केटला ते गेलं, ते मार्केटमध्ये 1 नंबर गेलो होतं मला त्या दिवशी 28.5 शेवटचा रेट होता डायरेक्ट. ते मला ते भरणार आले ना, ते म्हणाले अहो म्हणे काय भाव, म्हटलं 8.5. अहो तुमचाच 1 नंबर गेलं म्हणे. म्हटलं काय बोलताय, अहो म्हटलं काल 3,000 रुपये विकून गेले म्हटलं माहिती काका. ते नाही आज कमी झाले, 150 रुपये कमी झाले, तुमचं चांगलं गेलं म्हणे. हा आणि एकदम क्वालिटी बिलिटी एकदम अजून तसंच आहे ना. पाठी लावून नापिडवाला टाकलं तरी खाली ना एक सडेल कांदा पण निघाला नाही. म्हणजे खरोखर रिझल्ट आहे आणि खरोखर त्यांचं आज जे आपण मार्गदर्शन बीटे गोरे सरांचं जर मार्गदर्शन घेऊ ना, तर खरोखर मला त्यांचा अनुभव आहे. मी तुमच्या कसं होता माझ्या मग थोडंसं एकटा असल्यामुळे ते भाऊ असल्यामुळे माझं सगळं शेती बघावं लागते. माणसाचं पैसे, आईला सोडणं, परत मोटर चालू करणं, परत फवारा मारत रात्री मी 9 वाजता फवारा मारला. तुमचं कोणाचा फोन आला होता बघा मला.